गवली नक्कीच यांची टीम आपण या मैदानातून खेळताना पाहतोय। नक्कीच धननन्ना गवली मास्टर 40+ क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आणि एन्जॉय ग्रुप या स्पर्धेसाठी त्यांनी एक बाईक स्पॉन्सर केलेली आहे। 2 चेंडूमध्ये 4 इथे देखील पावलांचा चांगला वापर केला आहे। चेंडूला शॉट एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून जरूर उचलला आहे, मात्र एक सिंगल रोखू शकले नाहीयेत। शेखर मयेकरनं पहिले 3 चेंडू अगदी बॅटच्या पट्ट्यामध्ये घेतलेत, अगदी बॅटच्या मधोमध। नक्कीच इथे काही मान्यवरांचं शुभ आगमन होतोय। महेश माली यांच्यासाठी हा चेंडू आपण पाहिला आहे आणि इथे वेलकम 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 सुस्वागतम भिवंडी पंचायत समितीचे सन्माननीय सदस्य आणि झून अंदुरकीचे उद्योजक उद्योगपती समाजसेवक अंकोजी रघुनाथ पाटील साहेबांच्या मंचावरती शुभागमन झालेले एन्जॉय ग्रुपच्या वतीनं साहेब आपला मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। एन्जॉय ट्रॉफी 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून अंकोजी पाटील साहेब नक्कीच आई जोगेश्वरी झून अंदुरकी या संघाचे एक ते चांगले सपोर्ट देखील आहेत। भरपूर सारे बक्षीस नक्कीच भिवंडी पंचायत समितीचे ते माजी सदस्य देखील राहिलेले आहेत। षटकार आहे, पंचांचा इशारा आहे। षटकार शेखर मयेकर आज चांगल्या लयमध्ये आहेत। धावसंख्येला आला आकार, धावा बनले 12। नितीन गवली पुन्हा एकदा चेंडू अगदी काऊ करून आणि लॉंग ऑन रिझनला खेळून काढलाय। 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू सीमा पार येतोय चौकार। जगांनी कमाल ही केली दिनेश गायकवाड सदा माली। अंकोजी रघुनाथ पाटील झून नांदुरकी या व्यक्तिमत्वाचे इथे शुभ आगमन झाले आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी टी-शर्ट स्पॉन्सर केले आहेत। एन्जॉय ग्रुप आयोजित भव्य जिल्हास्तरीय 40+ क्रिकेट स्पर्धा 2025 नक्कीच आज राखीची केने देखील आहेत। त्यांच्याकडून देखील मेडल म्हणून मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेसाठी स्पॉन्सर झालेले आहेत, त्यांचे देखील आभार व्यक्त करूया। एन्जॉय ग्रुपच्या वतीनं पहिल्या ओव्हरमध्ये आले धावा 16 नितीन गवली यांच्या। नक्कीच अजिंक्य मडवी यांनी सनम कुमार पायगाव या टीमला आणि एन्जॉय ग्रुपला या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेत। एसटी रक्षक सचिन मडवी आहेत, क्या बात आहे। सचिन मडवी यांचे बंधू अजिंक्य मडवी, गोलंदाज संभाजी। पहिल्या ओव्हरमध्ये 16 आणि 15 धावा अगदी पाहिल्या तर शेखर मयेकर यांनी 5 चेंडूमध्ये ठोकलेत राऊंड द विकेट। महेश माली यांच्यासाठी आपण ऑपरेटरचा फटका पाहतोय। एक सिंगल धाव फक्त मिळेल। शेखर मयेकरने सांगितलंय महेश माली यांना तुम्ही थांबा, माझ्या बॅटवर चेंडू आलेत। आज चांगली फलंदाजी नक्की शेखर मयेकर करतात। हा फटका अगदी कमजोर फटका पाहिला, मात्र चेंडू मिडॉन आणि मिडॉपच्या मध्ये सेफ लँड झालाय। दुसऱ्या धावीची चांगली कॉलिंग आणि ती दुसरी धाव पूर्ण केलेली आहे। दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला समन्वय चर्चा पाहायला मिळाली। जिथे 1 होती तिथे 2 कन्वर्ट केलेत। धावसंख्या झाली ती 19। 8 चेंडू मध्ये 19। इथे सचिन मडवी चुकलेत। चेंडू जर हातामध्ये आला असता तर एसटी चितच्या स्वरूपात शेखर मयेकर यांना एसटी चित करण्याची संधी चालून आली असती। सचिन मडवी एक चांगले खेळाडू राहिलेले आहेत। पायगाव गावासाठी पायगावच्या संघासाठी या खेळाडूंनी देखील कित्येक सामने क्रिकेटच्या माध्यमातून खेळलेले आहेत। इथे कॉलिंग करा मात्र चेंडू गोलंदाजाला पकडता आला नाहीये। नशिबाची साथ जरूर आहे शेखर मयेकरला की महेश मालीला।
संघाला अगदी पाहिलं तर चांगल्या स्थितीमध्ये नेलेलं आहे. 4 चेंडूमध्ये वेगवान 21 धावांची भागीदारी या दोन्ही सलामीवीरांनी आतापर्यंत केलेली आहे. हा चेंडू बाहेरच्या दिशेनं वळवलाय. चांगली गोलंदाजी करते संभाजी. पहिल्या ओव्हरमध्ये धावा 16 आल्या होत्या आणि दुसऱ्या ओव्हरच्या 5 चेंडूमध्ये 5 आलेत. इथे नक्कीच पावलांचा पुन्हा एकदा वापर केला होता. बघूया स्वतः एसटी रक्षक देखील पॉईंट गलीमधून चेंडूला उचलतात. तिथे महेश मालीच्या स्वरूपात पहिली विकेट धावाच्या स्वरूपात फलंदाज बाद. आयोजकांनी कमाल ही केली दिनेश गायकवाड सदा माली. कैलास पाटील उमेश जोशींची बघाबातच आहे निराली. आमच्या काळीराम म्हात्रे दादानी भारी आयोजन केलाय. आमच्या काळीराम म्हात्रे दादानी भारी आयोजन केलाय. आरामचा एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला आहे. 40 एन्जॉय ग्रुप सध्या भिवंडीमध्ये टॉप लेवलला चाललेला आहे. या स्पर्धेची चर्चा सध्या संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला ऐकायला पाहायला मिळते. योगेश नवीन फलंदाज योगेश आलेत. बघा यानंतरचा मित्रांनो सामना असेल अनिल आणि सुनील गोवे विपक्ष गुरुदत्त चौटायर व मानकोली. दोन्ही टीम आपण तयार आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 2 ओव्हर नंतर दोन्ही संघनायकांना नाणेफेकी कक्षामध्ये पोहोचायचं आहे. वेलकम राजू पाटील सर. वेलकम विजयजी पाटील. स्वागत आहे आपलं. आमच्या अंकुजी पाटील भिवंडी पंचायत समितीचे माजी सदस्य आणि उद्योजपती समाजसेवक झून अंदुरकी. नक्कीच राकेशजी केने देखील आहेत. आणि आमचा संपूर्ण एन्जॉय ग्रुप अनिल मुकादम. पहिला चेंडू अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. योगेशने चांगला डिफेन्स केलाय. दुसरी धाव देखील इथे योगेशने पूर्ण केली आहे. अनिल मुकादमच्या पहिल्या चेंडूवर 2 धावा घेऊन संघाची टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 24 वर. 13 चेंडू फेकलेत आणि एका गड्याच्या मोबदल्यात जानमान धामणगाव टीम ही 24 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलेली आहे. राऊंड द विकेटनं अनिल मुकादमला अरिवाचा फटका केले. चांगला संपर्क झालाय. योगेश अगदी खेळाडू कक्षामधूनच सेट होऊन आलेत. चेंडूला पाठवलाय डीप थर्ड मॅनला. 4 धावांसाठी चौकार. आयोजकांनी कमाल ही केली दिनेश गायकवाड सदा माली. कैलास पाटील उमेश जोशींची बघाबातच. धावसंख्येला आकाराला 28 धावा लागलेत. चांगला चेंडू तेज तर्रार अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू आपण पाहिलाय. वाईट यॉर्कर अनिल मुकादमची खासियत आहे. बाईच्या स्वरूपात एक सिंगल. अनिल मुकादम न्यू मिलन पायगाव नितीन गवलीच्या टीम मधून सिनियर 40+ संघटनेमधून हा खेळाडू खेळतोय. 29 धावा 15 चेंडू टाकून झालेत. 9 चेंडू या इनिंगचे शिल्लक आहेत. शेखर मयेकर पुन्हा एकदा पुढे आले होते. शेखर मयेकर आणि अनिल मुकादम हे एकाच संघटनेतून खेळणारे दोन्ही खेळाडू. शेखर मयेकर श्याम स्पोर्ट धामणगाव तर अनिल मुकादम न्यू मिलन पायगाव या टीम कडून 40+ क्रिकेट खेळतात. 30 धावा 16 चेंडू मध्ये 30. फलटण सुद्धा चेंडूला दिशा जरूर दिलेली आहे. चेंडू अगदी शॉर्ट मिड विकेट रिझन मधून उचलला आहे. धावबादची शक्यता होती ते सचिन मडवीला चेंडू पकडता आला नाहीये. पंचांनी इशारा केला आहे. लेगबायच्या स्वरूपात 2 धावा. अगदी इथे आपण पाहिला तर योगेश शेखर मयेकर
बाद झालेले फलंदाज महेश माली 2 ओव्हर बाद झालेत. यानंतरचा एक चांगला सामना पाहायला मिळेल. अनिल आणि सुनील भगत गोवे आणि गुरुदत्त चौटायरवा मानकोली पहिल्या फेरीचा चौथा सामना असेल. नक्कीच सध्या गुरुदत्त चौटायरवा संघ मास्टर 40+ संघटनेमधून चांगली कामगिरी करतोय. हा चेंडू आलाय डॉट. ओव्हर नंबर 3 इथे कंप्लीट आणि धावा लागलेत 32. बघा 1 ओव्हर शिल्लक आहे. दोन्ही संघ नाही. आपण तयार आहात. आपल्याला दुसरा पुकार आहे. नक्कीच आमचे विजयजी पाटील आणि राजू पाटील सर वेलकम. आपलं एन्जॉय ट्रॉफी 2025 आमच्या अंकुजी पाटील सूर्याजी पाटील यांचे बंधू आई जोगेश्वरी झून अंदुर्की टीम कडून सूर्याजी पाटील हे त्यांचे बंधू आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. आज आमचे पत्रकार बंधू शशी वर्मा देखील आम्हाला जॉईन झालेत. शशी आपलं देखील स्वागत आहे. शेवटचा आणि अंतिम 4थ्या ओव्हरला सुरुवात. अमोलचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर इथे आता नक्की शेखर मयेकरनं आपली विकेट धावबाच्या स्वरूपात दिलेली आहे. आयोजकांनी कमाल ही केली. दिनेश गायकवाड सदा माली. कैलास पाटील उमेश जोशींची बघा बातच आहे निराली. विश्वनाथ समीर आपण तयार राहायचंय. यानंतरच्या नाणेफेकीसाठी नाणेफेकी कक्षामध्ये आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकी करणार आहोत. गुरुदत्त चौटायरवा मानकोली आणि सुनील अनिल गोवे या 2 टीम दरम्यान विश्वनाथ नॉन स्ट्राईकला विश्वनाथ आहेत. स्ट्राईकला योगेश. हा फटका बसलाय. स्वतः गोलंदाज अमोल झेलच्या खाली. फलंदाज बात ढिसे. आयोजकांनी कमाल ही केली. दिनेश गायकवाड सदा माली. कैलास पाटील उमेश जोशींची बघा बातच आहे निराली. नक्कीच आज पहिला सामना चेरोबा 40+ कोण संघानं कालिका माता खारबाव या संघाला पराभूत करून जिंकलाय. तर दुसरा सामना मीर स्पोर्ट भरोडी संघाला पराभूत करून जय भोलेनाथ सरवलीपाडा टीमने जिंकलेला आहे. आणि या तिसरा सामना मैदानातून आपण पाहतोय जय हनुमान धामणगाव आणि सनम कुमार पायगाव. वेलकम सुस्वागतम. मनीष वसंत म्हात्रे साहेबांचं इथे मंचावरती शुभागमन होतोय. भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गुंदवली गावचे एक आदर्श व्यक्तिमत्व आणि नक्कीच स्वर्गीय वसंत म्हात्रे सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. एन्जॉय ग्रुपच्या वतीनं वेलकम सुस्वागतम. स्वप्नील न्यू बॅटर अमोलने या ओव्हर मध्ये अगदी टिचून मारा केलेला आहे. चांगली गोलंदाजी केलेली आहे. नक्कीच अगदी म्हणजे म्हात्रे साहेबांकडून एन्जॉय ग्रुपला या स्पर्धेसाठी प्रथम द्वितीय आणि सर्व ट्रॉफीज त्यांनी स्पॉन्सर केलेत. आणि नक्कीच अगदी नाणेफेकी कक्षामध्ये देखील आपण मनीष म्हात्रे साहेबांना आणि धनन्ना गवली यांच्या नावाचा नाणेफेकी कक्ष पाहतोय. आणि आमचे सर्व एन्जॉय ग्रुपचे सन्माननीय सदस्य. नक्कीच मित्रांनो एन्जॉय ग्रुपनं भूतोना भविष्यात अशी स्पर्धा तुम्हा सर्वांच्या भिवंडीकरांच्या भेटीला आणलेली आहे. आणि नक्कीच सर्व अगदी आमच्या आज अंकुजी पाटील साहेब देखील जोडलेत.
झू नांदुर्कीचे एक चांगलं व्यक्तिमत्व, भिवंडी पंचायत समितीचे ते माझे सदस्य देखील राहिलेत, चांगले उद्योजपती आहेत. इथे देखील विकेटचं पतन, फलंदाज झालेत बाद.
मनीष वसंत म्हात्रे साहेबांचा इथे पुन्हा एकदा एक शाही सत्कार एन्जॉय ग्रुप इथे करीत आहे. नक्कीच वन्स मोर या साहेब तुमच्यावर प्रेमच तेवढे एन्जॉय ग्रुपचा आणि स्वागत आणि सन्मान भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती देखील आहेत आणि गुंडोली गावचे सरपंच आणि उपसरपंच देखील या व्यक्तिमत्वाने बनलेल्या असे आदर्श व्यक्तिमत्व मनेजी म्हात्रे साहेब. आणि विशेष म्हणजे काय म्हणजे खेळणी ज्या ट्रॉफीज आहेत प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि तिसरा क्रमांक मॅन ऑफ द सिरीज ते त्यांनी स्पॉन्सर केलेले आहेत त्याबद्दल त्यांचा विशेष विशेष आभार. आय थिंक त्या ठिकाणी हिट विकेट झालेला आहे. इट्स अ बिग ब्लो म्हणता येईल. हा तिसरा हिट विकेट ठरलेला आहे संपूर्ण स्पर्धेमधला. खरं तर खूप चांगली बॅटिंग करत असताना एक षटकार लगावला चौकार लगावला चांगल्या स्थितीमध्ये आपल्या संघाला घेऊन जातोय असं वाटत असताना हिट विकेटच्या रूपाने नितीन गवळी बाद झालेला आहे. चंद्रभागेच्या लगावला पुन्हा एकदा इम्प्रोवाइज फटका खेळायचं होतं मात्र हिट विकेट बाद झाला आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी येतोय अनिल संघाचा कॅप्टन. तसे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे सनमकुमार पायगाव संघाकडे. याला मात्र चांगला फटका इनफिल्डच्या वरून फटका खेळलेला आणि चेंडू सरळ जाईल लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर चौकार. अगदी आल्या आल्या पहिल्या चेंडूवर एक चांगला फटका टिपिकल पॉवर प्लेचा फटका बघायला मिळाला.
12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. बारा चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. सोपं समीकरण आहे खरं तर. 2 षटकामध्ये खूप चांगली बॅटिंग बघायला मिळाली. याला फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. झेल होईल का बघायचा आहे आणि झेल सुटतोय. जीवनदान मिळते. चेंडू सीमारेषेकडे जातोय. 2 धावा मिळत आहेत. सरम कुमार पायगाव संघ विजयाकडे वाटचाल करताना दिसतोय. याला पुन्हा एक चांगला फटका कव्हरच्या दिशेने खेळलेला आहे. फक्त एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 30. जिंकण्यासाठी फक्त 8 धावांची आवश्यकता आहे. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. पण इथं फटका हवेत खेळलेला आहे. झेल होणार नाही कारण शॉर्ट कव्हरला कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव मिळत आहेत. धावसंख्या झाली 32. दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप बघायला मिळते. खरं तर नितीन लवकर बाद झाला. चांगली कामगिरी. 3 चेंडूमध्ये त्याने 10 धावांची खेळी करून बाद झाला. हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केला नाही कारण स्वेर चेंडू आहे. दिशाहीन चेंडू आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. दुष्काळात 13वा महिना म्हणता येईल. पुन्हा एक चांगला फटका कव्हरच्या दिशेने. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवरनं डीप कव्हरला येते. 1 धाव मात्र मिळेल. जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. 34 धावा झालेल्या आहेत. लोअर फुलटा चेंडू ड्राईव्ह केला. चेंडू सरळ जाते तो म्हणजे वाईड ऑफ लॉंगॉनला. फक्त एकच धाव मिळेल. 35 धावा झालेल्या आहेत. 35. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू हा जाऊन जाईल जवळपास. लॉंग स्टॉप. सीमा रेषेकडे जातोय आणि ह्याच बरोबर बाईचा इशारा पंच करताय आणि सनम कुमार पायगाव हा संघ विजयी होतोय. अभिनंदन सनम कुमार पायगाव आणि हार्ड लक जय हनुमान धामणगाव. चौकार षटकार जोरात होऊ दे माघार घ्यायची नाही. चौकार षटकार जोरात होऊ दे माघार घ्यायची नाही.